नमस्कार. आज आपण आपल्या शरीरातल्या एका अद्भुत वाहतूक प्रणालीबद्दल जाणून घेणार आहोत. हो, ती म्हणजे आपली रक्ताभिसरण संस्था. ही एक अशी व्यवस्था आहे जी आपल्या शरीराला जिवंत ठेवण्यासाठी दिवस-रात्र अगदी अहोरात्र काम करत असते. कधी विचार केलाय का की आपण जो श्वास घेतो, जे अन्न खातो, त्यातून मिळणारी ऊर्जा आणि पोषक तत्व आपल्या शरीराच्या अगदी कानाकोपऱ्यात म्हणजे पायाच्या नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक पेशीपर्यंत पोचतात तरी कसे? याच प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे ते म्हणजे आपल्या रक्ताभिसरण संस्थेमध्ये. चला तर मग ही संपूर्ण व्यवस्था नेमकी कशी काम करते हे जरा जवळून पाहूया. तर या संपूर्ण प्रणालीचा सर्वात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता असेल? तो आहे रक्त. रक्त म्हणजे फक्त एक लाल द्रव नाहीये, ते एका खास द्रवासारखं आहे जे आपल्या शरीराच्या सगळ्या भागांना एकत्र जोडतं आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा संवाद घडवून आणतं. आपलं जे रक्त आहे ना, ते प्रामुख्याने 2 गोष्टींनी बनलेलं आहे. यातला मोठा वाटा म्हणजे जवळपास 55% भाग हा प्लाझ्मा नावाचा द्रवाचा असतो आणि जो उरलेला 45% भाग आहे तो असतो रक्तपेशींचा. मग हा प्लाझ्मा म्हणजे नेमका काय आहे, असा प्रश्न पडला असेल. तर प्लाझ्मा म्हणजे रक्ताचा तो पिवळसर द्रव भाग, ज्यामधून पेशी, पोषक तत्व, हॉर्मोन्स आणि प्रोटीन्स यांना संपूर्ण शरीरभर फिरण्यासाठी एक प्रकारे रस्ता मिळतो. एवढंच नाही तर शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवणं आणि जखम झाली तर ती भरून काढायला मदत करणं ही सुद्धा प्लाझ्माचीच महत्त्वाची कामं आहेत. आता प्लाझ्मामध्ये नेमकं काय काय असतं हे पाहणं मोठं इंटरेस्टिंग आहे. बघा, यात जवळपास 90% तर पाणीच असतं. मग सुमारे 60% प्रोटीन्स, 0.9% क्षार आणि अगदी थोडंसं म्हणजे 0.1% ग्लुकोज असतं. या प्रोटीन्सपैकी एक प्रोटीन विशेष लक्षात ठेवायला हवं, फायब्रिनोजन. कारण जखम झाल्यावर रक्त गोठून वाहणं थांबवण्याचं महत्त्वाचं काम हेच प्रोटीन करतं. बरं, आता वळूया रक्तपेशींकडे. यातल्या सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या आहेत लाल रक्तकणिका. नावावरूनच कळतंय की ह्याच पेशींमुळे रक्ताला लाल रंग मिळतो. पण त्यांचं मुख्य काम काय? तर फुफ्फुसांकडून ऑक्सिजन घ्यायचा आणि तो शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोचवायचा. जणू काही ह्या आपल्या शरीरातल्या ऑक्सिजनच्या डिलिव्हरी एजंट्स आहेत. आता दुसऱ्या प्रकारच्या पेशी, त्या आहेत श्वेतरुधिर कणिका म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी. ह्या आपल्या शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीचा एक खूप महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचं काम आहे शरीराला वेगवेगळ्या संसर्गांपासून आणि आजारांपासून वाचवणं. खरं सांगायचं तर त्यांना एक खास नाव दिलं गेलं आहे, शरीराचे सैनिक. आणि का? ते अगदी स्पष्ट आहे. कारण जेव्हा जीवाणू आणि विषाणूंसारखे बाहेरचे शत्रू शरीरावर हल्ला करतात तेव्हा ह्याच कणिका पुढे होऊन त्यांच्याशी लढतात आणि आपल्याला निरोगी ठेवतात. किती अचूक उपमा आहे ही, नाही का? आणि आता तिसरा प्रकार, तो म्हणजे बिंबाणू, ज्यांना आपण प्लेटलेट्स म्हणतो. हे काय आहेत तर पेशींचे लहान लहान तुकडे आहेत. ह्यांचं काम तेव्हा सुरू होतं जेव्हा आपल्याला दुखापत होते. हे रक्त गोठायला मदत करतात, जेणेकरून जास्त रक्त वाहून जात नाही. आठवतंय, आपण आधी फायब्रिनोजनबद्दल बोललो होतो, तर ते फायब्रिनोजन आणि हा प्लेटलेट्स दोघं मिळून जखम भरण्याचं काम अगदी चोख बजावतात. ठीक आहे, तर आता आपल्याला रक्त आणि त्यातले घटक तर समजले. पण प्रश्न हा आहे की हे रक्त संपूर्ण शरीरात फिरतं कसं? त्यासाठी प्रचंड मोठं जाळं पसरलेलं आहे आणि त्यालाच आपण म्हणतो रक्तवाहिन्या. चला आता रक्ताच्या याच महामार्गांबद्दल जाणून घेऊया. यामध्ये 2 मुख्य प्रकार आहेत, एक म्हणजे धमनी आणि दुसरी म्हणजे शीर. आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे तर बघा, धमनी शुद्ध रक्त म्हणजे भरपूर ऑक्सिजन असलेलं रक्त हृदयापासून शरीराच्या इतर भागांकडे घेऊन जाते. हे रक्त अगदी चमकदार लाल रंगाचं असतं. याच्या अगदी उलट काम शिरा करतात. त्या अशुद्ध रक्त म्हणजे ज्यात कार्बन डायऑक्साईड जास्त आहे ते रक्त शरीराकडून गोळा करून हृदयाकडे परत आणतात आणि म्हणूनच ते आपल्या त्वचेखालून थोड्या निळसर रंगाच्या दिसतात. आता रक्त आहे, रक्तवाहिन्या आहेत, पण या रक्ताला संपूर्ण शरीरभर फिरवण्यासाठी लागणारा जोर कुठून येतो? तर या संपूर्ण प्रणालीला ऊर्जा देणारा एक अवयव आहे जो जन्मापासून मृत्यूपर्यंत एक क्षणही न थांबता काम करतो. तो म्हणजे आपलं हृदय, आपल्या शरीराचा शक्तिशाली पंप. हृदय म्हणजे काय? तर ते एक पोकळ आणि खूप मजबूत स्नायूंनी बनलेलं अवयव आहे. त्याचं काम अगदी एखादा पंपासारखं आहे.
ते सतत आकुंचन आणि प्रसरण पावतं आणि अविरतपणे न थकता रक्त संपूर्ण शरीरात पाठवत राहतं. तर मग हृदयामधनं हा रक्ताचा प्रवास नेमका होतो कसा? चला टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. बघा, सगळ्यात आधी शरीरातलं अशुद्ध रक्त हृदयाच्या उजव्या भागात येतं. मग हृदय हे रक्त शुद्ध होण्यासाठी फुफ्फुसांकडे पंप करतं. फुफ्फुसांमध्ये त्याला भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि ते शुद्ध होतं. आता हे शुद्ध झालेलं रक्त हृदयाच्या डाव्या बाजूला परत येतं आणि मग हृदयाचा हा शक्तिशाली डावा भाग हे रक्त एका मोठ्या धमनीतून पूर्ण शरीरात पोचवतो. आणि हो, या सगळ्या प्रवासात हृदयामध्ये असलेल्या झडपा खूप महत्वाचं काम करतात. त्या रक्ताचा प्रवाह फक्त एकाच दिशेने जाईल याची खात्री करतात, म्हणजे रक्त उलटं फिरत नाही. आता आपण एका शेवटच्या पण खूपच महत्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे दुहेरी रक्ताभिसरण. हीच ती गोष्ट आहे जी आपल्या रक्ताभिसरण संस्थेला इतकी जास्त कार्यक्षम बनवते. तर मग काय आहे दुहेरी रक्ताभिसरण? अगदी सोपं आहे. याचा अर्थ शरीराचं एक पूर्ण चक्र पूर्ण करण्यासाठी रक्त हृदयामधून एकदा नाही तर दोनदा जातं. पहिलं चक्र कशासाठी? तर फुफ्फुसांकडे जाऊन शुद्ध होऊन परत येण्यासाठी. आणि दुसरं चक्र ते म्हणजे संपूर्ण शरीरात जाऊन परत येण्यासाठी. असे हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये? यामुळे शुद्ध रक्त म्हणजे ऑक्सिजनवालं रक्त आणि अशुद्ध रक्त म्हणजे कार्बन डायऑक्साईडवालं रक्त हे कधीही एकमेकांमध्ये मिसळत नाही. आणि म्हणूनच आपल्या शरीरातल्या अगदी प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा खूप प्रभावीपणे अगदी व्यवस्थित होतो. तर आज आपण पाहिलं की आपली रक्ताभिसरण संस्था किती गुंतागुंतीची आहे आणि त्याचवेळी किती कार्यक्षम आहे. आपल्या शरीराची ही जीवनवाहिनीच आहे. मग आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आपल्या शरीराची ही अद्भुत व्यवस्था निरोगी ठेवण्यासाठी, तिचं काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? यावर विचार नक्की करा.